हे आमच्या रूम समोरून हेलिकॉप्टर उडायले. आपण या ब्युटिफुल टेरेन मधून जात आहोत लडाखला, लेहला. वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तर ही आपल्या नव्या ब्लॉगची सुरुवात. कालच्या ब्लॉगमध्ये मी श्रीनगरहून कारगिलला आलो, पण आपल्याला इथं काही रूम दाखवली नाही मी, तर मी तुम्हाला आता रूम दाखवतो. तर हे आहे हॉटेल कारगिल, हॉटेल गॅलेक्सी कारगिलमधलं, आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ते अशा प्रकारचं आहे. आपल्यासाठी हा पण भारीच आहे म्हणा. आता सकाळचे झाले जवळपास 8, 8:15, 8:30ला आमचा ब्रेकफास्ट टाईम आहे. तर ब्रेकफास्ट टाईमच्या आधी सर्व आपल्या बॅग पॅक करून तिथे ठेवायच्या आणि ब्रेकफास्टला जायचे. नाश्ता झाला आणि बॅगा असे ठेवले बघा. इथं रुपेश व्हायला गिअर अप. मी पण घातले जॅकेट. तर बाकी मी गार्ड्स घालतो. गाडी काढत आहे. गाडीचा कसा आवाज येते झटका मारल्यावर. इथे सगळे आपले रायडर. Here we are ready to leave and we're going towards Leh. तर आत्ता आम्ही निघालो आहेत लेहच्या दिशेने. ते हे छोटे शाळेतले मुलं आम्हाला हात दाखवत आहेत आणि इथं थोडं ट्रॅफिक लागलं आहे. मस्त हात दाखवायलेत मुलं आम्हाला. हे बघा किती छान आहेत. अशा प्रकारचा व्ह्यू दिसतो आपल्याला इथून या कारगिल शहराचा. इकडेच कुठेतरी आमचं हॉटेल होतं. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव. तर अशा नागमोडी रस्त्यांवर आता आम्ही जात आहेत एकदम लाईनीनं. मिररमध्ये बघू शकता बाकी रायडर्स, आणि समोर आमचे लाल टी शर्टमध्ये मार्शल. मस्त डोंगराच्या कुशीत छोटे छोटे गावं इथं बसलेले आहेत. ही गावं ओलांडून आम्ही आमचा प्रवास करत आहोत. जी नदी आहे ही आहे शिनगू नदी, आणि जी आपण कारगिलला येताना पाहिली ती आहे द्रास नदी. पुढे जाऊन या दोन्ही नद्यांचा संगम होतो. जी उलट्या दिशेने वाहत होती असं आपल्याला वाटलं, तर ती ॲक्च्युली ही शिनगू नदी होती, ती द्रास नदी नव्हती. ही नदी टुवर्ड्स श्रीनगर वाहते आणि तिकडून द्रासहून येणारी नदी टुवर्ड्स कारगिल वाहते. पुढे दोन्ही नद्यांचा संगम होऊन दुसरीकडे जातो. आणि आता आम्ही चाललो हे
पहाडांच्या एकदम जवळून खूपच तुम्हाला बघायला साधारण जरी वाटत असलं तरी पावसाळ्यात खूप भयानक असा प्रकार आहे हा पावसाळ्याच्या दृष्टीने. कारण की या इथे बघू शकता आपण कसं लँडस्लाईड झालेलं आहे या ठिकाणी. इथून वरून लँडस्लाईड झाल्यानंतर जे मोठे मोठे दगड आहेत ते पण असे अचानक खाली येतात. या ठिकाणी बघा हे सर्व लँडस्लाईड उचलायचं काम होते आणि मस्त हा तांबड्या रंगांचा पहाड. ही आहे शिंगू नदी. पुढे जाऊन आपल्याला सिंधू नदीसुद्धा लागणार आहे. त्यानंतर आपण शेवटी सिंधू आणि झंस्कार या नद्यांचा संगमसुद्धा पाहणार आहोत. ॲक्च्युली तसं पाहिलं तर हा टूर आपण सोलो स्वतःच्या बाईकवर पण करू शकतो, पण फक्त थोडं ते कधी ब्रेक वगैरे फेल झाले समजा, ब्रेक फ्री झाले समजा जास्त यूज करून, तर ते ब्रेक वगैरे कसं चेंज करणं किंवा त्यासोबतच जर पंक्चर वगैरे झालं तर त्यावेळेस कसं करणं हे थोडं एक अवघड आहे आणि तो आपल्याला टेन्शन राहत नाही जर आपण या ग्रुपसोबत एखाद्या ट्रॅव्हल कंपनी थ्रू जर बुक केलं तर. एवढा फरक आहे. आणि बाकी हॉटेल्स वगैरे आणि हे तर म्हणलं तर हे सिमिलर होऊन जातं. म्हणजे याच्या प्राईजमध्ये थोडं 4 ते 5 हजाराचा फरक येऊ शकतो जास्तीत जास्त. हां, समोर रुपेश आहे ज्यांच्यासोबत आम्ही टूर केला आहे. आम्ही दोघांनी एकत्र बुक केला आहे. या जो रोड झालेला आहे त्याच्याहून खडे उडतात, त्यामुळे थोडं आपलं हेल्मेटने प्रोटेक्ट केलेलं समजा आहे. हेल्मेटचं वायझर लावून चालवलेलं कधीही बरं. BRO मार्फत या रोडचं काम होत असतं. BRO म्हणलं तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. नमकीला बस 15 किलोमीटर राहिला आहे. लांबायूर 63. कारगिल नंतर साधारण 40 किलोमीटर नंतर आता मी इथं थांबलो पेट्रोल भरायला. सर्वांचं एकत्र भरतात हे पेट्रोल. आता पेट्रोल भरल्यापासून आतापर्यंत 240 किलोमीटर राईड केली आहे मी. 240 किलोमीटरसाठी किती पेट्रोल लागले हे आता कळलं आपल्याला. साधारण 6.5 किलोमीटर लाईनअप झाला आणि आम्ही निघालो आहे नमकीला टॉपच्या दिशेने. बघा किती सुंदर आहेत ह्या डोंगर रांगा. या ठिकाणी बघा कसा नागमोडी रस्ता लागलेला आहे. घाट आहे, पूर्ण चढाई घाटाची नागमोडी रस्त्याने. वळणाचा हा घाट, त्याच्यावर आमचा थाट. कसं जमलं का? एकदम फुल कार गाडी चालली आपली.
पूर्ण चढाई आहे आणि एक नंबर मजा आहे. तर एक नंबर गाडीत ही या घाटामध्ये चढवताना गाडीचं फुल थ्रोटल द्यावं लागत आहे. या बघा कसा कर्व, एक नंबर नागमोडी वळण आणि यावर गाडी आपली होती कर्व. असं वाटते जसं काय एखादा रेस ट्रॅक आहे त्यावर आपण लूप कंप्लीट करतोय, काही अशा प्रकारचं फील येते हे. आणि मागे पुढे आपले कॉम्पिटिटर आहेत असं वाटते. आता नमकीला टॉप 3 किलोमीटर बाकी आहे. आपण नमकीला टॉपला पोहोचायचं आणि ते एकदम थंड अशी हवा, म्हणजे हवा आहे जोराची हवा आणि खूप थंडी लागत आहे. आणि रोड तर बघायचं कामच नाही. रोड एकदम वेल कंडिशनमध्ये आहे आणि फुल कर्व. आय लव BRO. या ठिकाणाहून तुम्ही समजू शकता मी कुठे आहे. तर मी आहे बघा इथे नमकीला टॉपला 12,198 फुटावर आहे अशा प्रकारे. आणि आय लव काही कशा प्रकारचा आहे हे बघा. हे दृश्य पाहून फुल हवा. तर या ठिकाणी आहोत आम्ही आता नमकीला टॉप 12,198 फूट. आणि इथं आपले अनुज सर आम्हाला फोटो काढण्यासाठी बोलवतात सगळ्यांना. इथं रुपेश कसा आणि प्रत्येकाला आपापल्या बाईकजवळ थांबायला सांगितले. हा बघा आपला नमकीला. मध्य प्रदेशहून आलेले आहेत आमचे महाराष्ट्रीयन आहे.
So we are ready for leave. तर आता पास संपल्यानंतर संपूर्ण असा उतार आहे, कारण की पास हा एकदम चढावरचा भाग असतो व तिथून पुढे संपूर्ण हा उतार असतो. गाडीची स्पीड वाढली तेव्हा इंजन ब्रेकिंग मी कमी करायचा प्रयत्न करतोय. थोडा ब्रेक, एक गिअर डाऊन. फोटोला क्रॉस केला आहे. 13,400 समथिंग फुटावर आहे तो. आणि तिथून आता आम्ही डबल उताराच्या रस्त्याला लागलो आहे. सुंदर असे टेरेन मध्ये थोडे आपला गोप्रो बंद झाला होता, तो मी इथे थांबून दुरुस्त केला. म्हणजे काही नाही, बॅटरी हँग झाला होता, फक्त बॅटरी काढून लावली. आणि आपण बघू शकता कसे डोंगर आहेत, एक नंबर. बघा आणि आता हा पूर्ण पास काही अशा प्रकारे आपल्याला उतरायचं, आपल्याला रोड दिसू शकतो. हे बघा हा वाला, आणि मस्त हे लाल मातीचा डोंगर. 1 मिनिट. आणि आता कर्व नंतर हे काही रायडर थांबले आपले. मग बघा कशी टेरेन दिसते समोर, 1 नंबर. पुढे पाहिलं तर शेवटी थोडा बर्फही दिसतोय आपल्याला एकदम टोकाला. आणि हा आपला कर्व कसा आहे बघा, एकदम काळजीपूर्वक उतरावं लागणारा कर्व आहे. 1 2 3 रायडर थांबले होते आणि बघा किती सुंदर दिसतंय. आणि यामध्ये गाडी चालवायचा अनुभव, वा वा वा. बघा हा गाडी जाते पलीकडं. रस्त्यांमध्ये थोडं कुठं खड्डे आहेत, बाकी 1 नंबर. आता मी आहे विलेज लामायूरमध्ये, ज्याचा ॲल्टिट्यूड आहे 11,893, म्हणजे जवळपास 12,000 फुटावर आहे हे पण. आणि समोर आपल्याला हॉटेल दिसते, हॉटेल मूनलँड. कदाचित समोर जाऊन आपल्याला जो परिसर दिसेल तो मूनलँड हा असेल. बघा कशी गाडी करायला मजा येते चालवायची. भरपूर प्रमाणात हॉटेल आहेत. कारगिलनंतर आपण इथंही स्टे करू शकता. या ठिकाणी आमच्या मार्शलने आम्हाला लाईनअपसाठी थांबवलं आहे वाटतं. तर ही जागा आहे मूनलँड, लामायूर व्हिलेजपासून थोडंसं पुढे आल्यावर. मागे जी दिसते ही आहे मुलतानी माती. मुलतानी मातीचे पहाड आहेत ते. न्याव का इथून विकायला आपल्या इकडं. एकदम ब्युटिफुल. सुंदर असं हे मूनलँड. बघा पहिले पृथ्वीवरचा स्वर्ग असलेलं काश्मीर पाहिलं, त्यानंतर आता आम्ही आलो चंद्रावर, भारताच्या पृथ्वीवरील चंद्रावर, ज्याला मूनलँड म्हणतात. जास्त संपलेले हे बघा. हे आहे रुपेश. आणि आता आमचा लाईनअप होत आहे. मूनलँडवर झाली आमची फोटोशूट आणि आता मी निघालो. तर या ठिकाणी बघा याचा रंग कसा एकदम जांभळा आहे या दगडाचा, या पहाडाच्या.
कॅमेरा दिसते की नाही माहीत नाही, पण प्रत्यक्ष डोळ्याने एकदम जांभळा कलर आहे. असं हे मूनलँडचं जांभळ्या, तपकेरी, पिवळट, काळ्या कलरचे पहाड आपल्याला दिसत आहेत. हा बघा ऊन सावलीचा खेळ. पहाडाची सावली पहाडावर पडली, ढगाची बहुतेक ढगाची आहे. आणि आपण कसं जात आहे, पहाडाच्या पोटातून गेल्यासारखं पूर्ण असा कोरलेला पहाड, आणि त्याच्यामधून आपण जवळून जात आहोत. अशा प्रकारे भव्य दिव्य दिसते ह्या जवळून. आणि आपल्याला हा एकदम कर्व घ्यायचा आहे खतरनाकवाला. नजर हटी दुर्घटना घटी असा कार्यक्रम आहे इकडं. पुन्हा एकदा आपल्याला जोरदार अशी हवा लागायला चालू झालेली आहे. बघाय कशा गाड्या येतात. रायडर असं करायला पूर्ण इंजिन ब्रेकिंग आपण वापरून जात आहोत. जवळपास सेकंड गिअरमध्ये आपली गाडी आहे. सुहाना ये सफर. आता डोंगरातला पहाड तोडला आहे, त्याच्या अगदी खालून मला जायचं आहे. बघा नेमकं कसं आहे. काही अशा प्रकारे कशा प्रकारे आहे ते पहाड. खालून आपण जात आहे. आणि सोबत ही सिंधू नदी आपल्यासोबतच वाहत आहे. एकदम भारी अशी रोड आहे. स्मूथ, नो टेन्शन. हे आहे खालटेस विलेज व या ठिकाणी इथे कॅफे अँड रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी आता मी थांबलो आहे थोडं लंच घ्यायला. मिडवे, आम्ही पण मिडवेच आहे. त्याचं नावसुद्धा मिडवेच आहे. अच्छा, या ठिकाणी आम्ही पराठा मागवला होता, पण भुकेच्या गडबडीत व्हिडिओ वगैरे करायला काही लक्ष राहिलं नाही. त्यानंतर मागवलं चहा. हा डोंगर आणि हे आपलं मिडवे हॉटेल. या ठिकाणी आता आपण नाश्ता केला आहे, चहा घेतला आहे. कारण की आता 4 वाजलेत. आता काय फुल जेवण केलं तर कधी डबल हे होणार, त्यामुळं काही जास्त खाल्लं नाही मी. यावर आपली ही टँक बॅग. चला तर बघा आता कशा प्रकारचा कर्व आणि उताराचा रोड आपल्याला लागलेला आहे. आणि समोर हे काळे काळे पर्वत असं वाटते, ज्यावर काळी काळी वाळू आहे. आणि त्याच्या बाजूला रस्त्याच्या ही आपली इंडस, जी की भरभरून खळखळून वाहत आहे. एकदम नितळ पाणी दिसत नाही, थोडंसं गढूळ आहे. आणि हा रुपेश, नरूला गावातून आपण जात आहेत.
इथेही आपल्याला राहायच्या व्यवस्था आहेत या ठिकाणी. आणि आपल्याला लागलाय समोर एक आयर्न ब्रिज, नरुला ब्रिज याचं नाव आहे. बघा कसा आहे ब्रिज. बरोबर कोसळून खाली पडलाय रस्त्यावर. हे बघा आणि त्याच्यामधून आपल्याला जावं लागत आहे. पण कितीही बघलं तरी प्रत्येक येणारा डोंगर हा वेगळा वाटतो. नौका आणि अनोखा चांगला असा बघत राहावं असं वाटतं यांच्याकडे. यांच्या रस्त्याकडनं बघता त्यांच्याकडे बघून गाडी चालवावं असं वाटतं. पण आपण अनफॉर्च्युनेटली तसं करू शकत नाही. कारण की बघा हे कसे आला ट्रक जोर आहेत. अशी वाहनं या रस्त्यावर भरधाव येतात. त्यामुळं रस्त्याकडे पाहणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. लेह 75 किलोमीटर बाकी आहे आणि ससफुल हे गाव आहे 13 किलोमीटर बाकी. तर माझ्या डावीकडे तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे स्तूप सारखी वास्तू आहे, स्तूपासारखी. तर ही वास्तू येथील लामा किंवा आपले जसे भंतेजी आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी वगैरे ठेवून बांधण्यात येते. पुन्हा एकदा लागलेली आहेत चढाई आपल्याला. आणि हा आहे संगम पॉईंट. या ठिकाणी आपण आलोय. खूप अशी जोराची हवा चालते. हा आहे संगम पॉईंट 10,657 ॲल्टिट्यूडवर. आणि मी आहे या संगमावर उभा. ही आहे आपली सिंधू नदी आणि या समोरून येते ही आहे झंस्कार रिव्हर. या दोन्हीचा संगम या ठिकाणी होतो. आपण इथं पाहू शकता हे कसं हा पाण्याचा फरक आहे. झंस्कारचं पाणी थोडं गढूळ आहे सिंधूपेक्षा. आणि या पुढे एकत्र वाहून सिंधू या नावानं श्रीनगरच्या दिशेने वाहतात डोंगरांच्या ह्याच्यात. तर आता संगम पॉईंट पाहून झाल्यानंतर मी निघालो आहे लेहच्या दिशेने. वाटेत आपल्याला मॅग्नेटिक हिल पॉईंट आणि पत्थर साहेब गुरुद्वारा हे 2 पॉईंट आणखीन कव्हर करायचे. बघा कशा वळ्या पडल्यात ह्या पर्वतांवर. ऊन सावलीचा खेळ चाले. सावलीत एकदम अंधार वाटतो आणि उन्हामध्ये एकदम उजेड असा प्रखर प्रकाश. आपण बघू शकता या ठिकाणी ही पर्वतरांग वर उजेड आणि रस्त्यावर या इकडल्या पर्वताची सावली पडली आहे. इथेही पेट्रोल पंप आहे पुढे 2 किलोमीटरवर. म्हणजे लेहपर्यंत तरी आपल्याला पेट्रोलचं काही टेन्शन असणार नाही आहे. आणि परत एकदा आपले सर्व बायकर्स थांबलेत. हा मॅग्नेटिक हिल पॉईंट आहे. या ठिकाणी लाईननी बाईक लावायला सांगितले वाटतं बहुतेक. तर अशा प्रकारे आता मी पोहोचलो आहे मॅग्नेटिक हिल पॉईंट.
तर हीच आहे मॅग्नेटिक हिल. 4 व्हीलर इथून न्यूट्रलमध्ये समोर जाते. आता एक्झॅक्ट मार्क कुठं आहे इथं रोड नवीन झाल्यामुळे दिसत नाही आहे, पण या ठिकाणीच जर 4 व्हीलर न्यूट्रलमध्ये ठेवली तर या दिशेला हे बघा, हे असं पाहिल्यास आपल्याला हा भाग उंच दिसतोय व त्या चढाईच्या रस्त्यावर ती व्हेकल पुढे जाते. मग तेव्हा या डोंगरांच्या प्रभावामुळे खेचले जाते म्हणणं आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे ते फक्त आपल्याला दिसताना तसं दिसतंय, पण ॲक्च्युली गाडी बाईक तिकडे उतार आहे, चढ नाही. अशा वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. तर या ठिकाणी आता आम्ही निघतो या पॉईंटहून. या इथे कुठेतरी मार्ग आहे ॲक्च्युली, जिथून गाडी जाते. आपली पण चालली अपवर्ड्स. मॅग्नेटिक हिल नंतर काही अंतरावरच, अवघ्या 1 ते 2 किलोमीटर अंतरावर हा गुरुद्वारा आहे, पत्थर साहेब गुरुद्वारा. या ठिकाणीही आपण भेट देणार आहोत. 11,533 फुटांवर हा गुरुद्वारा आहे व इथून लेह 25 किलोमीटर आहे. तर या गुरुद्वाऱ्याची स्टोरी मी मोबाईल थ्रू तुम्हाला सांगतो. पहिले आता आपण इथं बाईक पार्क करून घेऊया. गुरुद्वारा श्री पत्थर साहेब, इथे आता आम्ही आलोय. तर आता शूज काढून, बाकी आमचे नी गार्ड्स आणि जॅकेट काढायची काही आवश्यकता नाही. तर हे इथं उतरून गुरुद्वाऱ्यात जातो. तर या ठिकाणी सुरुवातीला असा रुमाल बांधून आपल्याला गुरुद्वाऱ्यात प्रवेश करावा लागतो, त्याशिवाय नाही. तर आम्ही बांधलोय, आता प्रवेश करतोय गुरुद्वाऱ्यात. मध्ये मे बी फोटोग्राफी सुद्धा अलाउड नसेल. मी आता दर्शन घेऊन येतो. तर या गुरुद्वाऱ्याचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. श्री गुरु नानक जेव्हा 1517मध्ये या ठिकाणाहून जात होते, तेव्हा येथील लोकांनी त्यांना सांगितलं की येथील पहाडावर एक राक्षस आहे जो त्यांना त्रास देतो. असं सांगितल्यानंतर गुरुजी इथे ध्यानस्थ बसले होते. तर त्यानंतर हे पाहून त्या राक्षसांनी गुरुजीच्या अंगावर एक वरून मोठा दगड फेकला, ढकलून दिला. पण तो दगड गुरुजींजवळ आला, पण तो दगड गुरुजींजवळ येऊन, श्री गुरु नानक यांच्याजवळ येऊन तो दगड मेणासारखा झाला व गुरुजींच्या पाठीचा आकार, गुरु नानक यांच्या पाठीचा आकार त्या दगडावर उमटला. जेव्हा राक्षसांनी खाली येऊन पाहिलं, त्याला वाटलं की हे गुरु नानक मरण पावले आहेत. त्यानंतर त्यांनी जवळ येऊन पाहिलं तर त्यांना काहीच झालं नव्हतं. मग त्यांनी आपला उजवा पाय त्या दगडावर मारला व त्यांनी पाहिलं की हा दगड तर एकदम मौन झाला आहे, त्याचा पायही त्या दगडात धसला. आणि त्यानंतर त्या राक्षसांनी ते आपले वाईट कर्म करायचे सोडून एक सुखी जीवन जगायचं ठरवलं व लोकांना त्रास देणंही बंद केलं. तर काही अशा प्रकारे आहे या गुरुद्वाऱ्याची कहाणी. गुरु पत्थर साहेब गुरुद्वारा. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की हा गुरुद्वारा जो आहे तो इंडियन आर्मी थ्रू मेंटेन केला जातो. त्या गुरुद्वाऱ्याचं संपूर्ण व्यवस्था वगैरे. क्या भाई आपका नाम क्या है? मेरा नाम अब्रार. अब्रार. अब्रार भाई, अब्रार पठाण फ्रॉम मुंबई. अब्रार पठाण मुंबई आहेत आपल्यासोबत. आणि आम्ही निघालो आहे लेहच्या दिशेने श्री पत्थर साहेब गुरुद्वारा या ठिकाणाहून. आणि तुम्हाला हे दृश्य बघून विश्वास बसणार नाही की आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि एवढा उजेड आहे. आपल्याकडे तर 6लाच सूर्यास्त होऊन जातो, पण हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास 11,000 फुटांवर असल्यामुळे या ठिकाणी सूर्यास्त उशिरा होतो व सूर्योदय लवकर होतो आहे. संध्याकाळच्या 7 वाजता हा असा नजारा या ठिकाणी बघू शकता. आपला तपकिरी रंगांचे डोंगर. नो ड्रोन झोन आहे हा. या ठिकाणी तुम्ही आला तर गुरुद्वाऱ्याजवळही ड्रोन फ्लाय करू नका.
तर बघा कशा प्रकारे डोंगर आपले रंग बदलतो. आता इथं पांढरे पांढरे दिसतात. हा प्रदेश तो सूर्याच्या किरणांमुळं वरचा भाग हा गोल्डन कलरचा दिसतोय आणि ह्या साईडचा सिल्वर. हे का लद्दाखमध्ये सिल्वर गोल्ड सगळं आहे. फायनली आता आम्ही पोहोचलो हॉटेल मंडला. हे आहे त्याची पार्किंग आपण बाईक पार्क केली. तर आमची रूम आहे 307. दुसऱ्या मजल्यावर रूम आहे. दुसऱ्या मजल्यावर बॅग घेऊन येताना पूर्ण धाप लागली होती, तर धाप नव्हत आहे. तर बघा काही अशा प्रकारे आहे हॉटेल मंडला लेह. आणि हा मी जॅकेट विकेट आत्ताच काढले. आणि हा व्ह्यू आपला बघा, सुंदर मनमोहक उंच उंच झाडं आली, त्याच्या मागे पर्वतरांगा. हे बघा सॅमसंगचा सन आपलं सॉरी मून. तर आत्ता मी आलो डिनर करायला. तर या ठिकाणी आपण डिनरमध्ये घेतलं आहे चिकन, स्वीट आणि 2 चपाती आणि सलाद. तर हे आहे आमचं हॉटेल मंडला लेहमधला स्टे. रूम तर मी तुम्हाला दाखवलीच. आणि इकडं हे आमची शांबाई. आताच आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही वॉकसाठी निघालो. रुपेश येत आहे. हे बघा या ठिकाणी नाव आहे हॉटेलचं.